पाटील, आज राज्यव्यापी रास्ता रोकोचं आवाहन तुम्ही केलं होतं आणि राज्यातले सगळे मराठी त्यासाठी सज्ज झाले होते. हो, सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना राज्य सरकारनं काढलेली. राज्य सरकारला गोरगरीब मराठ्यांच्या करोडो मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे, तिकडं लक्ष द्यायला वेळ नाही आहे. जाणून बुजून काही मंत्र्यांच्या विरोधामुळं किंवा काही एखाद्या व्यक्तीमुळं तुम्ही मराठ्यांची अधिसूचनेची अंमलबजावणी थांबवायला लागलात आणि एवढं मोठं आंदोलन चाललेलं असताना सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. ते पूर्वी होतं, आमरण उपोषणं केले किंवा आंदोलनं केले तर राजेशाही होती, राजाला दया यायची. परंतु या राजाला ना दया दिसते ना माया दिसते, कारण राजे तीन आहे तिथं. पूर्वीच्या काळात एकच राजा असायचा आणि तो जनतेला न्याय द्यायचा, परंतु आता राजे तीन चार आहेत. त्याच्यामुळं जनतेला न्याय मिळणं जरा अवघड दिसतं. त्यामुळं जनतेनं मग आता शेवटी त्याचा जो मूलभूत अधिकार आहे, त्याला जो कायद्यानं संविधानात दिलेला अधिकार आहे आंदोलन करून न्याय मिळवणे, त्यासाठी महाराष्ट्रातला मराठा रस्त्यावर लढण्यासाठी सज्ज झाला. पण आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी मराठा समाजाला विनंती आहे की आज राज्यभरात गावागावात होणारे रस्ता रोको हे फक्त तुम्ही शांततेत करायचे. मग कसे काय गुन्हे, कसे काय तुम्हाला नोटिसा देत आहेत ते आपण बघूयात, त्याची काळजी कोणी करू नका, फक्त तुम्ही शांततेत करा. हे माझं तुम्हाला विनंतीपूर्वक आव्हान आहे. महाराष्ट्रभर जिथं जिथं आज ज्यांना शक्य आहेत असे रास्ता रोको ज्यांनी शक्य आहेत त्यांनी ठेवलेत, काही नंतर ठेवलेले असतील, त्यांना एकच विनंती, 11 ते 1 याच वेळेत आज रास्ता रोको घ्या. फक्त आज 4 ते 7 या वेळेत घेऊ नका, 11 ते 1 या वेळेत घ्या शांततेत. आणि 1च्या नंतर आज रास्ता रोकोचं रूपांतर आपण आपल्या गावात, शहरात धरणे आंदोलनात रूपांतर करायचं. उद्यापासून रास्ता रोको होणार नाहीत, कारण उद्याच्याला आपली दुपारी 12 वाजता ते 1च्या दरम्यान 25 तारखेला उद्या आपली बैठक होणार आहे पुन्हा. कारण मला काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे, समाजाशी. सगळ्या बांधवांना ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या अंतरावली द्यायचं आहे. इथं आता तयारी सगळी होती बैठकीची. शक्यतो तुम्ही सगळेच या, कारण उद्या मला महत्त्वाचं बोलायचं आणि शेवटचीच बैठक, निर्णायक बैठक घ्यायची आता उद्याची. फक्त आज एक लक्षात असू द्या, सगळे रस्ता रोको राज्यात होणारे हे एकदम शांततेत करा. तुमच्या काही होणार नाही, कोणावरती काही कोणाला गुन्हासुद्धा दाखल करता येत नाही, त्याची काळजी करू नका. फक्त सगळ्यांनी शांततेत करा 11 ते 1 या वेळेत. आणि विद्यार्थ्याला काही अडचणी आल्या तर त्यांना रस्ता द्या किंवा नेऊन सोडा स्वतः. आणि 1च्या नंतर त्याचं रूपांतर आपण आपल्या ग्रामपंचायत समोर किंवा मंदिरात, म्हणजे आज संध्याकाळी या रस्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात शांततेत सगळ्यांनी करा. शहरातल्यांनी तहसील समोर किंवा कलेक्टर ऑफिस समोर करा, ही सगळ्यांना विनंती. कारण उद्याच्याला आणखीन एकदा काही विषयावर चर्चा करायची, काय काय डाव आखले जात आहेत, काय काय केलं जातं आहे, काय षडयंत्र चालले तर रात्रीतून कोणते आमदार एक यायला लागलेत. आपली 13 मार्चची तारीख अचानक कालच का घेण्यात आली, याच्यावरची मला जरा सविस्तर सगळ्या आपल्या समाजाशी बोलायचं आहे. खूप काही या कालच्या दिवसात आणि परवाच्या रात्रीत, कालच्या दिवसात आणि परवाच्या रात्रीत खूप काही घडलं आहे. हे आपल्या समाजासमोर सांगणं गरजेचं आहे. मलाही काय निर्णय उद्याच्याला घ्यायचे आहेत, पण तुम्हाला विचारल्याशिवाय घ्यायचे नाहीत. आणि महत्त्वाची आणि शेवटची बैठक आहे, तुम्हाला सगळ्याला शक्यतो यावंच तुम्ही, ही सगळ्याला विनंती. 2 दिवसापूर्वी जे स्वरूप सांगितलेलं होतं आंदोलनाचं, त्यात अचानक कसं काय तुम्ही बदल केला? फक्त एकच बदल आहे, बाकी आहे तसंच आहे सगळं. फक्त एकच बदल आहे की रास्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात करतोय. त्याचे अनेक कारणं आहेत. बंजारा बांधवांचे काल लोक आले होते, बांधव, त्यांनी आम्हाला खूप साथ दिलेली. चर्मकार बांधव आले होते, चंभार समाजाचे की त्यांची जयंती आहे, संत रोहिदास. बंजारा बांधवाची प्रचंड मोठे भारत देशातून लोक येत आहेत त्यांच्या कार्यक्रमाला नाशिकला. तेही लोक खूप आले होते काल की आम्हाला सहकार्य करा. आमचे 4-5 लाख लोक येऊन थांबलेत आणि लोक येत आहेत. 24 ते 27 आमची यात्रा आहे. तर लोक, लेकरं, बारीक लेकरं आहेत, गाड्या आहेत, ते आणले जातील. आणि आम्ही भावनाशून्य नाही आहेत. आम्ही सगळ्या समाजाला मानणारे लोक आहेत. सगळ्यांनी आम्हाला साथ दिलेली. आमच्यासाठी कोणाला त्रास व्हावा या भावनेचे आम्ही नाही आहेत. काही मुलींपर खूप आल्या होत्या की त्या लेकीबाळींना थोडीशी भीती वाटते, कारण मराठा समाज शांततेत करणारे. त्यांनी ठासून सांगितलं, मराठ्यांच्या पण मुली होत्या आणि इतर धर्मांच्या सुद्धा होत्या, तर त्यांनी ठासून सांगितलं की आम्हाला धाकच नाही,
कसला. परंतु पाठीमागच्यासारखं कोणी जाळपोळ करल ते आंदोलकावर येईल तसं आम्हाला भीतीचं वातावरण आहे. मग कारण ते विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थी नाही आहेत, विद्यार्थी आहेत, जायला परीक्षेलाही होईल. तर थोडंसं आपल्याला त्यांचा विचार करून सामाजिक विचार करावा लागेल. आपण ज्याच्यासाठी आंदोलन करतोय त्याच लेकराला पेपरमुळे अडचण नाही आली पाहिजे. कारण ते लेकरं कोणाचे असो, आपलंच लेकरू जर परीक्षा वाचून हुकलं तर मग आपल्याला काय वाटतं, मग इतरांचं आपण लेकरू आपल्यात बघणार नाहीत का, ही याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तर मग काय फरक पडत नाही ना. 24चा घेऊ फायनल, 3 मार्चचा फायनल रस्ता रोको आहे. म्हणून आपण ते या कारणास्तव आजचा रस्ता रोको करतोय आणि उद्या आजच संध्याकाळपासून म्हणजे आज दुपारनंतरच त्याचं रूपांतर धरणे आंदोलनात करतोय आपण. कारण आपल्याला ते करणं गरजेचं आहे. एखादी विद्यार्थ्यांच्या परीक्षा हेच बुडवणार आहे सरकारच, आणि त्यांना याचिका दाखल करून पुन्हा हे करायला म्हणजे हे एकदम ते पहिल्यांदा म्हणत होते बघा, रडीचा करंडीचा असा रडीचा डाव, असं ते आता ते डाव खेळायला लागले. यांच्यात आता सरकार अस्तित्वात असून बी स्वतःहून फेस करायची ताकद नाही राहिली. तुम्ही